नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहे 1981 मध्ये आलेली सॅटरडे द 14th एक्सप्लेनेशन. ही मूवी एक हॉरर कॉमेडी मूवी आहे आणि ह्या मूवीचा रन टाइम आहे 1 तास 16 मिनिटं. आणि जर तुम्हाला ही मूवी बघायची असेल तर तुम्ही ही YouTube वरती फ्री मध्ये बघू शकता, तीही इंग्लिश लँग्वेज मध्ये अवेलेबल. तर चला जास्त वेळ न घालवता मूवीच्या एक्सप्लेनेशनला स्टार्ट करूया. आणि ही मूवी जुन्या मूवींचा एक स्पूप आहे. स्पूप म्हणजे जवळजवळ एक पॅरडीज समजून घ्या, त्याच्याप्रमाणेच ही मूवी आहे. मूवीच्या स्टार्टिंगला आपल्याला 2 वॅम्पायर कपल दाखवले जातात, वोल्डेमॉर्ट आणि वोल्डिना. ते 2 वॅम्पायर कपल एक जुनं खंडर झालेलं घर विकत घेण्यासाठी आलेले असतात, कारण त्या घराच्या आतमध्ये एक असं पुस्तक आहे ज्या पुस्तकाला कोणी जर मिळवलं तर तो पूर्ण जगावरती राज करू शकतो. त्याच्यामुळे ते पुस्तक मिळवण्यासाठी हे दोघे इथं आलेले आहेत. त्या बुकचं नाव बुक ऑफ इव्हिल आहे. त्याच्यानंतर तिथं घर विकणारी एजंट आली आणि त्या एजंटला ह्यांनी पण एका नॉर्मल फॅमिलीप्रमाणे खूप प्रश्न विचारले. त्याच्यानंतर त्यांनी वॅम्पायर सारखेच काही प्रश्न विचारले, जसं की इथून लहान मुलांची शाळा कुठं आहे. ह्यांना तर मुलं नाहीत, पण ही लहान मुलांची शाळा कुठं आहे हे का विचारत आहेत हे आपल्याला माहित आहे, त्यांचं रक्त पिण्यासाठी. पण ह्यांचं बोलणं एजंटला नीट कळालं नाही. त्याच्यामुळे एजंट ह्यांना विचारते की तुम्हाला लहान मुलं आहेत का. त्याच्यानंतर मागून वोल्डेमॉर्ट येतो आणि तिला उत्तर देतो की आम्ही प्रयत्न तर करतो की मुलं लवकरात लवकर भेटावी, पण मुलंच भेटत नाही. आणि ह्या आधी तुम्ही मूवीज मध्ये कधीच आहे ना टाकला वॅम्पायर नसेल पाहिला. आणि त्यातली तर तुम्ही नीट नोटीस जर केलं तर तुम्हाला कळेल की हे उन्हामध्ये थांबलेले आहेत आणि तरी सुद्धा ह्यांना काहीच होत नाही. त्याच्यानंतर ती बाई विचारते की तुम्हाला किती किमतीपर्यंतचं घर पाहिजे. ते लोक म्हणतात की पैशांचं टेन्शन नाही. कसं असेल टेन्शन, इतक्या वर्षांपासून तर जिवंत आहेत, मग ह्यांना पैशाची कमी थोडी असेल. पण एवढ्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा ते घर ह्यांना भेटत नाही, कारण ह्या घराचा जो जुना मालक होता त्याने हे घर त्याच्या नातवाच्या नावावरती केलं होतं. आणि तोच नातू त्याच्या फॅमिली सोबत ह्या घरामध्ये राहण्यासाठी शिफ्ट होणार आहे. आणि त्या घराची जी वसियत होती त्या वसियतीमध्ये एक गोष्ट अजून लिहिली होती की हे घर श्रापित आहे. आणि त्या श्रापाबद्दल वकील काही सांगणारच असतो की त्याआधी वकीलच मरून जातो. पण फ्रीमध्ये घर भेटत आहे, त्याच्यामुळे जॉन त्याच्या फॅमिलीला घेऊन त्या घरामध्ये राहण्यासाठी जातो. त्याच्यानंतर त्याची फॅमिली दाखवली जाते. त्याची वाईफ मॅरी, त्याची मुलगी डॅबी आणि त्याचा मुलगा बेली. आणि ह्या पूर्ण घरामध्ये बिलीच हा सर्वात हुशार आहे. त्याच्यानंतर ती फॅमिली तिथं पोहोचल्यानंतर समोर एक सुंदर घर बघतात. त्यांना वाटतं ते घर त्यांचंच आहे, पण मागून जॉन त्यांना आवाज देतो आणि हे खंडर सारखं घर त्यांना दाखवतो. ती वॅम्पायर फॅमिली पण तिथंच उभा असते. आणि त्या फॅमिलीला आज जाताना बघून हे 2 वॅम्पायर्स आता प्लॅन बनवायला लागतात, कारण काही करून हे घर त्यांना पाहिजेच आहे. त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅन येतो की ह्या फॅमिलीला काही करून इथून भेडवून पळवून लावायचं आहे. त्याच्यानंतर हे घर तर त्यांचं होईलच. ते घर आतून पूर्णपणे एक हॉरर पिक्चरची वाईब देत होतं. आतमध्ये गेल्यानंतर ते लाईटीचं बटन दाबतात, लाईट लागायच्या जागी तिथं डायरेक्ट मेणबत्त्या लागतात. आणि दुसरीकडे त्यांचं जे कुत्रं आहे ते घरामध्येच घुसायला तयार नव्हतं. त्याच्यानंतर ते कुत्रं बाहेरूनच पळून जातं. त्याच्यानंतर ते घरामध्ये बघतच असतात की तिथून अचानक बिली गायब होतो. ते सर्वजण वेगवेगळं होऊन बिलीला शोधायला लागतात. पण डॅबी कशाला तर बघून अचानक घाबरून गेली. त्याच्यानंतर डॅबी त्याच्या फॅमिलीला सांगते की मला ही जागा काहीतरी विचित्र वाटत आहे, मला या जागेपासून भीती वाटत आहे. ती सांगते की मी एक पेंटिंग पाहिली, त्या पेंटिंगचे डोळे ते हालत होते. ती जोरात वरडल्यामुळे बिली पण तिचा आवाज ऐकून त्यांच्या दिशेने येतो. त्याच्यानंतर बिली त्यांना सांगतो की मी आता ठिकाणामध्ये गेलो होतो फ्यूज बॉक्स नीट करण्यासाठी. आणि कसं बसं बिलीमुळेच ह्या घरामध्ये लाईट पण आली. त्याच्यानंतर डॅबी टीव्ही बघत होती तर प्रत्येक चॅनलवरती फक्त एकच पिक्चर येत होती, ट्विलाइट झोन. आणि दुसरीकडे आवाज कमी करत होती तर आवाज वाढत होता. त्याच्यामुळे त्याला वैतागून शेवटी ती टीव्हीच बंद करून टाकते. त्याच्यानंतर आपल्याला मॅरी दाखवली जाते. ती पूर्ण घर साफ करत असते आणि ती एका कॅबिनेट मधून खोपडी काढते आणि त्या खोपडीला साफ करून परत आतमध्ये ठेवून देते. मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की ही एक हॉरर कॉमेडी मूवी आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टीमध्ये जास्त डोकं लावूच नका, फक्त मूवीच्या एक्सप्लेनेशनला एन्जॉय करा. आणि मॅरीने ती खोपडी साफ करून ठेवल्यानंतर ती खोपडी अचानक खोकती आणि परत खराब होऊन जाते. दुसरीकडे आपल्याला वॅम्पायर कपल दाखवलं जातं. ते दोघं पण पूर्णपणे वैतागलेले असतात ह्या फॅमिलीपासून. त्या वॅम्पायर कपल्सला हीच भीती असते की ह्या दोघांच्या आधी ती जी बुक आहे ह्या फॅमिलीला नाही भेटावं. पण त्या बुकच्या आधी त्यांना एक फ्रीजमध्ये लेटर भेटतं आणि त्या नोटमध्ये लिहिलं होतं की त्या पुस्तकाला बिलकुल उघडू नकोस. आता कोणतं पुस्तक ह्यांना तर माहित नव्हतं, पण आपल्याला बिली दाखवला जातो. नको म्हणलेली गोष्टच त्याला करू वाटत असते. वरती आपल्याला बिली एक पुस्तक उघडताना दाखवलं जातं आणि आपल्याला पण माहित आहे की हे तेच पुस्तक आहे जे वॅम्पायर्सला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला ती बुक दाखवली जाते आणि बुकच्या पहिल्या पानावरतीच लिहिलेलं असतं द बुक ऑफ इव्हिल. त्या पुस्तकामध्ये हे पण लिहिलेलं असतं की जो पण ह्या पुस्तकाचा वापर करेल किंवा या पुस्तकाला उघडेल तो पूर्ण दुनियेमध्ये अंधकार पसरवेल. आणि तिथे एवढ्या चेतावण्या लिहिल्या होत्या तरी सुद्धा बिल एक ना एक पान पलटतच चालला होता. जसं जसं बिली पानं बदलत होता तसं तसं त्या पुस्तकामधले जेवढे पण क्रिएचर होते, जेवढे पण राक्षस होते, ते पुस्तकाच्या बाहेर यायला लागले होते. काही राक्षस घराच्या आतमध्ये पण आलेले असतात आणि काही राक्षस घराच्या बाहेर सुद्धा. पण अजून सुद्धा या फॅमिलीमधल्या एका सुद्धा माणसाला माहित नाही की इथं काय चालू. आणि जे काही राक्षस बाहेर घराच्या आले होते ते राक्षस सुद्धा घराच्या बाहेरून आतल्या दिशेने येत होते. त्याच्यानंतर आपल्याला एक उंदीर दाखवला जातो आणि तो उंदीर एवढा भयानक असतो की अख्खी प्लेटच खाऊन टाकतो. काही टायमानंतर आपल्याला ती एजंट दाखवली जाते. ती एजंट त्या घराच्या दिशेने परत आलेली असते. त्या एजंटच्या डोक्यामध्ये चाललेलं असतं की आता पूर्ण दिवस या घरामध्ये घालवलाय, आता या घरामधले काही भूताबितांचा एक्सपिरियन्स त्यांना झाला असेल, त्याच्यामुळे ही फॅमिली घर विकून जाईल.
आणि तिथून ती घरामध्ये चालली होती की तेवढ्या तिथे एक मॉन्स्टर येतो आणि तिला पण मारून टाकतो. तिचा आवाज ऐकून जॉन म्हणतो की मला घुबडाचा आवाज आला. त्याच्यानंतर आवाज कशाचा होता ते चेक करण्यासाठी मॅडी पडदा हटवते. आपल्याला खिडकीबाहेर एक चमकादर दाखवला जातो. तो वोल्डेमॉर्टच होता, पण तिला वाटलं की एक नॉर्मल चमकादर आहे, त्याच्यामुळे ती परत पडदा बंद करून टाकते. त्याच्यानंतर आपल्याला बिली दाखवला जातो. बिली जेव्हा झोपलेला असतो अचानक त्याच्याकडे एक मॉन्स्टर येतो. बिलीचा आवाज ऐकून जॉन आणि मॅरी उठतात, पण जॉन एवढ्या ताकदीमध्ये जागला की त्या दोघांचं डोकं धडकलं आणि मॅरी परत बेहोश झाली. जॉनला असं वाटलं की परत घुबडाचा आवाज येत आहे, पण त्याने जाऊन बघितलं तर त्याला कळालं की बिली ओरडत होता. त्याच्यानंतर जॉन बिलीला त्याच्या रूम मध्ये घेऊन जातो आणि समजवत असतो की अरे राक्षस वगैरे काही नसतं, ते सगळं वेहम आहे, ते फक्त लोक भेडवण्यासाठी म्हणतात. आणि फक्त ह्या गोष्टीमध्ये ट्विस्ट एवढाच आहे की जॉन जेव्हा हे सगळं काही सांगत होता मॉन्स्टर त्याच्या मागच फिरत होता. त्याच्यामुळे जॉन तर तिथून निघून जातो, पण बिलीची रात्र आता कशी जाणार त्यालाच माहित. त्याच्यानंतर जॉन त्याच्या रूम मध्ये गेला आणि गपचूप झोपून गेला. पण झोपून गेल्यानंतर सुद्धा त्या गायबाण्याला एवढं सुद्धा कळलं नाही की त्याच्या बाजूला त्याची बायको मॅरी नाहीची, आणि त्याला हे तेव्हा कळालं जेव्हा तो मागं वळला. त्याच्यानंतर जॉन उठला आणि मॅरीला घरामध्ये शोधायला लागला. थोड्या वेळानंतर मॅरी अचानक तिथे येते आणि हातामध्ये गुलाब घेऊन येते, आणि हातामध्ये फक्त गुलाबच नाही तर मानेवरती बाईट पण घेऊन येते, वॅम्पायरची बाईट. म्हणजे वोल्डेमॉर्टने हे जर रक्त पिलेलं आहे, म्हणजेच की आता वोल्डेमॉर्ट रोज इथं रात्री येऊन रक्त पिणार जोपर्यंत ही मरत नाही. त्याच्यानंतर आपल्याला बिली दाखवला जातो. बिलीवर तो मॉन्स्टर अटॅकच करणार असतो की तेवढ्यात तो पुस्तक पुढं करतो, आणि तो नॉर्मल पुस्तक नाही, ते बुक ऑफ इविल पुढं करतो. त्याच्यामुळे त्या मॉन्स्टरला त्याला मारताच येत नाही. बिलीने त्या पुस्तकाने मारून त्या राक्षसाला खिडकीच्या बाहेर फेकून दिलं. आणि दुसरीकडे जॉन अजून पण विचार करतोय की आईला घुबडं का वरडायलीत बाहेर. त्याच्यानंतर आपल्याला वोल्डेमॉर्ट दाखवला जातो आणि तो घरामध्येच लक्ष ठेवत असतो, पण अचानक त्याला तो राक्षस बाहेर पडताना दिसतो. त्याच्यावरून त्याला पण कळते की ह्यांना पुस्तक भेटलेलं आहे. त्याच्यानंतर वोल्डेमॉर्ट मनातली मनात बोलत असतो. त्याच्यावरून आपल्याला पण कळतं की 300 वर्षांपासून तो ते पुस्तक शोधत आहे, पण एवढ्या 300 वर्षांपासून पुस्तक शोधत असताना सुद्धा ते पुस्तक शेवटी दुसऱ्यांनाच भेटलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ती फॅमिली दाखवली जाते. त्या फॅमिलीमध्ये वाद चाललेला असतो की रात्री नेमकं कुणी भांडे धुतलेले आहेत, पण ज्याने पण भांडे धुतलेले आहे त्याचे हात खूप मोठे आहे, हे आपल्याला ते ग्लव्स बघून कळतं. त्याच्यानंतर डॅबी टीव्ही बघण्यासाठी जाते, आणि टीव्ही लावल्यानंतर सुद्धा तेच ट्वेलाइट झोनच मूवी चालू असतो. त्याच्यानंतर जॉन आणि मॅरी दोघं शॉपिंग करण्यासाठी बाहेर चाललेले असतात, आणि बाहेर गेल्यानंतर मॅरीला उन्हाचा खूप त्रास व्हायला लागतो, कारण काल रात्रीच वोल्डेमॉर्ट तिला चावलेला होता. त्याच्यानंतर घराबाहेर निघाल्यानंतर त्यांना एक पोलीसवाला भेटतो. पोलीसवाला त्यांना येऊन म्हणतो की माझी जवळ पण तुम्हाला गरज लागेल, फक्त जोरामध्ये ओरडा. त्याच्यानंतर ते दोघं शॉपिंगला गेल्यानंतर आपल्याला डॅबी दाखवली जाते. डॅबी आता आंघोळीसाठीच चाललेली असते, पण तिला माहित नसते की पाण्यामध्ये शार्क आहे. ती पाण्यामध्ये पाय टाकतच होती की तेवढ्यात अचानक कॉल वाजतो, त्याच्यामुळे ती तिथून निघून जाते. कॉलवरती टेलिफोन सर्व्हिसवाली होती. ती सांगत होती की हा जो नंबर आहे ह्याला आम्ही कायमसाठी बंद करून टाकत आहे. त्याच्यानंतर डॅबी बाथटब मध्ये असते, आणि बाथटब मध्ये असताना आपल्याला ती शार्क दाखवली जाते. पण थोड्या वेळानंतर ती जशी वर होते आपल्याला कळते की शार्क नाहीये, हे पाण्यातला एक मॉन्स्टर आहे. त्याच्यानंतर तो राक्षस हळूच काहीतरी बोलायला लागतो. त्याच्या बोलण्यावरून आपल्याला हे कळतं की जेवढे पण राक्षस आहेत हे सगळे त्या पुस्तकाच्या मागे पडलेले आहेत, कारण त्या पुस्तकामुळे हे सर्वजण ह्या पूर्ण जगावरती राज करू शकत होते. त्या राक्षसाला बघून डॅबी खूप घाबरून जाते, आणि तिथून ती बिलीकडे पळत जाते. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं ना की या पूर्ण घरामध्ये फक्त बिलीच हुशार आहे. त्याच्यानंतर ती स्वतःच्या मागे त्या मॉन्स्टरला लावून घेते, आणि तेवढ्यात बिली त्याच्या रूमच्या दिशेने पळत जातो ते पुस्तक घेण्यासाठी. पण त्याच्या रूम मध्ये गेल्यानंतर त्याला कळतं की त्याच्या आईने पूर्ण घराची साफसफाई केली होती, आणि त्या साफसफाई केल्यामुळे ते पुस्तक नक्की कुठे ठेवलेलं आहे त्याला पण माहित नाही. आता बिलीचा तो प्लॅन फेल झाला, त्याच्यामुळे तो खाली पळत जातो आणि पोलिसांना कॉल लावायला लागतो. पण आत्ताच थोड्या वेळा आधी कॉल सर्व्हिसवाल्यांचा त्यांना फोन आला होता की हा नंबर आम्ही कायमचा बंद करत आहे, त्याच्यामुळे फोनही लागत नाही. पण त्यांचं नशीब चांगलं होतं की जो मॅरीला आणि जॉनला पोलिसवाला भेटला होता तो पोलिसवाला त्यांच्या घराच्या बाहेरूनच फिरत होता, आणि त्या पोलिसवाल्याने सांगितलं होतं की जेव्हा पण माझी गरज लागेल त्यावेळेस जोरात वरडा. मॅरी पण तेच करते, जोरात वरडते, आणि तो पोलिसवाला त्या घरामध्ये येतो. घरात आल्यानंतर त्या पोलिसवाल्याने त्या राक्षसावर खूप गोळ्या घातल्या, पण त्या राक्षसाला काहीच झालं नाही. राक्षसाला तर काही झालं नाही, पण उलट राक्षसानेच त्याला खोलून टाकलं. हे सगळं बघून ती तर बेहोश होते, पण आता सगळ्यात मोठं संकट तर बिलीवरती होतं. जॉन आणि मॅरी तिथे यायच्या आधी बिलीला सगळं काही फिक्स करायचं होतं, म्हणजे त्यांनी जेवढं पण ही रायता पसरवलेला आहे आता त्याला हे नीट करायचं होतं. त्याच्यानंतर तो तिला उचलतो आणि बाथटब मध्ये नेऊन ठेवतो. त्याच्यानंतर तो तिथून हॉलमध्ये जातो आणि टीव्ही लावून बघत बसतो. त्याच्यानंतर त्याचे आई वडील तिथे येतात, त्यांना वाटतं की हा पिक्चरच बघत बसलेला आहे. त्याच्यानंतर मॅरी तिथून डॅबीकडे जाते आणि डॅबीला उठवते, आणि डॅबी उठल्यानंतर ती स्वतःला बाथटब मध्ये बघून तिला असं वाटतं की हे माझं स्वप्नच होतं, मी झोपली होती त्याच्यामुळे मला असं स्वप्न पडलं असेल. त्याच्यानंतर मॅरी डॅबीला सांगते की आता सॅटर्डेच्या दिवशी आपण एक पार्टी ठेवणार आहे, आणि त्या पार्टीमध्ये आपली सर्व काही फॅमिली येणार आहे, आणि ती पूर्ण फॅमिली पण येणार आहे सॅटर्डे द 14च्या दिवशी. आणि तुम्हाला ह्या मूवीच्या स्टार्टिंगला मी एक गोष्ट सांगितली होती, आणि त्या बुक ऑफ इविल मध्ये पण लिहिलेलं होतं
की जर फ्रायडे द 13 खूप वाईट दिवस आहे तर सॅटरडे द 14 हा त्याच्यापेक्षाही भयानक दिवस आहे. आणि ही गोष्ट बिलीला पण माहित होती. त्याच्यामुळे पूर्ण घराचं टेन्शन आता हे फक्त बिलीवरती एकट्यावर होतं. आता बिलीला काही करून ते पुस्तक लवकरात लवकर शोधण्याची गरज होती. असं करत करत फ्रायडे द 13 पण येतो. त्याच्यानंतर आपल्याला डॅबी दाखवली जाते. डॅबी त्यांना सांगते की मी आता जेव्हा बाहेर शॉपिंगसाठी गेली होती तेव्हा मला ते 2 कपल भेटले होते. कपल म्हणजे कोण? ते वॅम्पायर कपल. तो वॅम्पायर कपल तिथे भेटले, त्याच्यामुळे मी त्यांना पण इन्व्हाइट केलेलं आहे आपल्या पार्टीमध्ये. ते दोघं डॅबीला म्हणत होते की तुमच्या घरामध्ये एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाची तुम्ही जी पण किंमत म्हणसाल ती किंमत आम्ही द्यायला तयार आहे. हे ऐकून बिली एकदम शॉक होतो. त्याच्यानंतर बिलीला कळतं की या पुस्तकाच्या मागे फक्त राक्षसच नाही तर अजूनही काही लोक पडलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पूर्ण घर साफ करत असताना मॅरीवरती अटॅकमध्ये जाते आणि अटॅकमध्ये जाऊन बघते तर काय, तिथं पूर्ण चमकादरची फॅमिली बसलेली असते. अचानक ते वॅम्पायर जागे होतात आणि मॅरीवरती हमला करतात. पण अचानक तिथं वोल्डेमॉर्ट येतो आणि तिला वाचवतो. त्याच्यानंतर ही गोष्ट झाल्यामुळे जॉन एका पेस्ट कंट्रोलवाल्याला बोलवतो. पण आपल्याला दाखवलं जातं की त्याच्याच दुकानामध्ये एवढ्या माशा आहेत, त्याला त्याच मारता येत नाही आणि हा घरी जाऊन काय करणार. त्याच्यानंतर त्या दुकानाचा मालक एका माणसाला पेस्ट कंट्रोल करण्यासाठी पाठवतो आणि त्या माणसाचं नाव व्हॅन हेल्सिंग असतं. आता जे लोक वॅम्पायर मूवीज नीट बघत असतील त्यांना माहित आहे की हा रेफरन्स कशाचा आहे. व्हॅन हेल्सिंग आणि वॅम्पायर्स हे पहिल्यापासून जानी दुश्मन आहे. व्हॅन हेल्सिंग हा वॅम्पायर हंटर आहे, पण ह्या मूवीमध्ये त्याला एक कॉमेडी कॅरेक्टर म्हणून दाखवलं गेलं आहे. त्याच्यानंतर व्हॅन त्या घराकडे जातो आणि 4-5 दिवस राहणारच आहे एवढी बॅग भरून आणतो. त्याच्यानंतर आपल्याला हे पण कळतं की तो सुद्धा त्या पुस्तकाच्या मागेच तिथे आलेला आहे. आणि जॉन आणि व्हॅन बोलतच होते की तेवढ्यात व्हॅन त्याचे पंख पसरल्यावर ते जॅकेट आज वर करतो आणि त्या जॅकेटला बघून मॅरी अचानक खूप घाबरून जाते. तिला वाटतं की वॅम्पायरच आलेला आहे, त्याच्यामुळे ती तिथून पळून जाते. त्याच्यानंतर डॅबी दाखवली जाते. डॅबी फ्रीज उघडून जेवण बनवण्यासाठी चाललेलीच असते की तिला त्या फ्रीजमध्ये पोलीसवाल्याचं मुंडकं भेटतं. डॅबी तिथून पळून फॅमिलीकडे जाते आणि त्यांना तिथं घेऊन वापस येते तर बघते की तिथं तर ते मुंडकं नाहीये आणि कुणीतरी जेवण पण बनवून ठेवलेलं आहे. आणि तिथल्याच एका खिडकीवरती एक मेसेज लिहिलेला होता आणि तो व्हॅनने वाचला होता. खिडकीवरचा तो मेसेज बघून व्हॅनला पण कळतं की हे जेवढे पण राक्षस आहे हे सगळे अनपढ आहेत, ह्यांना नीट लिहिता पण येत नाही. त्याच्यानंतर आपल्याला रात्रीची वेळ दाखवली जाते. सगळेजण जेवत असतात आणि जेवत असताना व्हॅन त्या पुस्तकाबद्दल बोलतो. त्याच्यानंतर व्हॅन त्या पुस्तकाबद्दल थोडं काही सांगायला लागतो. तो सांगतो की जो पण त्या पुस्तकाला उघडेल त्याला पूर्ण आयुष्य हे नरकामध्ये सडवलं जाईल. आणि व्हॅनची ती गोष्ट ऐकून बिली घाबरून सगळं काही सांगून टाकतो की मला ते पुस्तक भेटलं होतं आणि मी त्या पुस्तकाला उघडलं पण होतं आणि त्याच्यानंतर मी पुस्तक माझ्या रूम मध्येच ठेवलं होतं, पण ते पुस्तक आता रूम मधून कुठं गेलेलं आहे हे मला पण माहित नाही. त्याच्यानंतर व्हॅन त्यांना सांगतो की पूर्ण जगाची जेवढी पण साडेसती आहे आता ती तुमच्या घरामध्ये येऊन थांबलेली आहे. पण ते ऐकल्यानंतर जॉन हसत हसत म्हणतो की जर असं असेल तर आम्ही घरच विकून टाकल. पण ते ऐकून मॅरीने पूर्णपणे नकार दिला, कारण जर ह्यांनी घर सोडलं तर तिला वॅम्पायरला भेटता येणार नाही, त्याच्यामुळे ती नाहीच म्हणते. त्याच्यानंतर जॉन म्हणतो की अशाच जर गोष्टी चालत राहिल्या तर पुढे जाऊन खूप अवघड होईल, त्याच्यामुळे आपण काय करू की उद्याची जी पार्टी आहे तिला आपण कॅन्सल करूया. पण तेवढ्यात व्हॅन म्हणतो की पार्टी तुम्ही कॅन्सल करू नका. व्हॅन म्हणतो की जे पण आपल्या घरी गेस्ट येणार आहे त्यांच्या एनर्जीचा वापर आपण त्या भूतांच्या विरुद्ध करू शकतो, फक्त आता बिलीने ते पुस्तक कसं बसं शोधून काढावं. त्याच्यानंतर आपल्याला बिली दाखवला जातो. तो पूर्ण घराला अस्तव्यस्त करून टाकतो पण त्याला ते पुस्तक भेटतच नाही. त्याच्यानंतर आपल्याला मॅरी दाखवली जाते. ती वोल्डेमॉर्टच्या वशमध्ये कुठेतरी चाललेली असते. त्याच्यानंतर ती तिथून उठते आणि त्या पुस्तकाच्या दिशेने जाते जिथं तिने ते पुस्तक लपवून ठेवलेलं होतं. पण आता ती पण एक वॅम्पायर बनत आहे, त्याच्यामुळे तिला पण त्या पुस्तकाला हात लावता येत नाही. त्याच्यानंतर तिला एक झटका बसतो आणि झटका बसल्यानंतर ती होशमध्ये येते. होशमध्ये आल्यानंतर ती तिच्या रूममध्ये जाते आणि जाऊन परत झोपते. त्याच्यानंतर आपल्याला तो वॅम्पायर कपल दाखवला जातो. त्या दोघांमध्ये भांडणं चालवले असतात की वोल्डेमॉर्टचं आणि मॅरीचं नक्कीच काहीतरी गुटरगुट चालू आहे. त्याच्यानंतर त्यांची भांडणं चालू असताना वोल्डेमॉर्ट म्हणतो की 311 वर्ष झालीत आपल्या लग्नाला ना, अजून सुद्धा तू माझ्यावर शक खातेस का? आणि इथंच तो फसतो, कारण 311 नाही 312 वर्ष झालेले असते, त्याच्यामुळे ती दोघं अजून भांडायला लागतात. त्याच्यानंतर ती स्वतः म्हणते की मी मॅरीची जाऊन मान बघते आणि ऐकून वोल्डेमॉर्ट एकदम गप्पच होऊन जातो. आणि ह्या गोष्टींमुळे त्यांच्या दोघांची भांडणं वाढतच चालली होती. त्याच्यामुळे वोल्डेमॉर्ट एक चमकादर बनतो आणि तिथून उडून जातो. पण त्याच्या बायकोने तरी पण पिछा सोडलाच नाही, ती पण एक चमकादर बनते आणि त्याच्या मागे उडायला लागते. त्याच्यानंतर आपल्याला डॅबी दाखवली जाते. डॅबी चाललेली तर असते वॉशरूमला, पण ती पोचते किचनमध्ये. त्याच्यानंतर डॅबी किचनमध्ये बघते तर तिथं सर्व राक्षसांची पार्टी चाललेली असते. काही जण बर्गर खात असतात, काही जण तिथं जी ठेवलेलं आहे ते खात असतात. त्याच्यानंतर तिला एक असं राक्षस दिसतं जे पूर्ण घर साफ करतच बसलेलं असतं. त्याच्यानंतर तिला हे पण कळतं की त्यांची भांडे कोणी घासली होती. आता हे सगळं बघून डॅबी तिथून निघायचं बघते आणि ती जसंच बाहेर निघायला लागते तिथं अजून नवीन राक्षस यायला लागतात. त्याच्यामुळे तिला नीट बाहेर निघताच येत नाही. कसं बसं करून ती तिच्या रूम मध्ये पोचते, पण तिच्या मागे मागे एक राक्षस शेवटी येतच. पण त्या रूम मध्ये एवढी जास्त धूळ झाली होती की त्या राक्षसाला डॅबी तिथं आलेली हे पण माहित नव्हतं, डॅबीला ते राक्षस आलेले ते पण माहित नव्हतं. ते राक्षस तसंच त्या धुळीच्या माग त्या रूम मधून निघून पण जातं.
आणि आता दुसरीकडे आपल्याला ते वॅम्पायर कपल दाखवले जातात. ते दोघं पण घरामध्ये आलेले असतात आणि तिथं आल्यानंतर त्या दोघांना बघतो व्हॅन त्या दोघांना घाबरवतो आणि तिथून उडवून लावतो. तेवढ्यात तिथं बिली येतो आणि बिली व्हॅनला म्हणतो की आपल्याला काही पण करून या घरामधून निघावं लागणार आहे. त्याच्यानंतर व्हॅन त्याला दरवाजाच्या तिथं येतो आणि म्हणतो की जा निघून. आणि बिली दरवाजा उघडतोच की तेवढ्यात तिथं पूर्णपणे एकदम वादळ वारं चालू असतो. म्हणजेच की आता कोणालाही या घराबाहेर निघताच येणार नाही. त्याच्यानंतर ती रात्र कशी निघून जाते आणि दुसरा दिवस येतो, सॅटरडे द 14th, म्हणजे पूर्ण वाईट दिवस. त्याच्यानंतर जॉन कॉफी प्यायला घेतो आणि कॉफी बघितल्याच की त्याच्या अंगामध्ये ताकद यायला लागते. आणि त्याच्यानंतर आपल्याला पण दाखवलं जाते की त्या कॉफीमध्ये ऑलरेडी 2 डोळे आहेत. आणि ह्या अशा गोष्टींना वैतागून डॅबी घर सोडूनच चाललेली असते. पण दरवाजा उघडल्यानंतर तिच्यासोबत पण तेच होतं जे काल रात्री बिली सोबत झालं होतं, खूप वादळ वारा. त्याच्यानंतर व्हॅन त्यांना सांगतो की आता पार्टीची तयारी करण्यासाठी घ्या. त्याच्यानंतर व्हॅन त्यांना सांगतो की जेवढे गेस्ट येणार तेवढी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी त्यांची भेटणार आणि आपल्यासाठी ती फायदेशीर आहे. त्याच्यानंतर ती गोष्ट ऐकून बिली म्हणतो की जर पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे तर आपण परिवाराला नाही बोलवलं पाहिजे. पण जॉन मनात विचार करतो की बिली बोलत तर बरोबर आहे, पण आपण या गोष्टीवर काहीच करू शकत नाही कारण फोन आधीच बंद पडलेले आहेत. आणि दुसरीकडे मॅरीची तर पूर्णपणे वाट लागलेली आहे. तिला काहीच कळत नाही. तो बघ घोडा असं म्हणत आहे आणि पूर्णपणे येड्यावणी वागत आहे. तिचं डोकं इथपर्यंत फिरलेलं आहे की तिने बेडवरती सुद्धा माती टाकून त्याच्यावर झोपलेली आहे. जॉनने विचारलं की माती कुठून आली तर ती म्हणते काय माहित, वरून कुंडी पडली असेल म्हणून झालं असेल. ती अचानक उठते आणि जॉनला पण चावाय लागते, पण जॉन ऑलरेडी खूप बिझी माणूस आहे त्याच्यामुळे तो तिथून निघून जातो. दुसरीकडे आपल्याला दरवाजावरती डिलिव्हरी मॅन दाखवला जातो. तो पार्टीच्या जेवढे पण गोष्टी आहेत त्या सगळ्या घेऊन आलेला असतो. त्या गोष्टींची ऑर्डर जॉनने आधीच दिलेली होती. याच्यावरून आपल्याला एवढं तर कळतं की घरामध्ये कोणी येऊ शकतं पण घरातली लोक बाहेर जाऊ शकत नाही. कारण तो डिलिव्हरी बॉय तर नीट आला पण ह्या लोकांनाच बाहेर जाता येत नाही. पण त्या डिलिव्हरी बॉयकडून आता एक चुकी झाली. तो घराच्या आतमध्ये आला. आपल्याला पण माहित आहे घराच्या आतमध्ये आला म्हणजे आता बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर रात्र झाली. रात्र झाल्यानंतर सर्व जे गेस्ट होते ते घरामध्ये आले. आता व्हॅन हेल्सिंग त्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जीचा वापर करणारच होता, पण राक्षस एक एक करून सर्वांना मारून टाकत होते. त्याच्यानंतर पार्टीमध्ये जो पोलीसवाला मेला त्याची बायको ॲनेट पण तिथं आली. पूर्ण पार्टी एकदम फॉर्म मध्ये चालू असते पण पूर्ण पार्टीमध्ये आपल्याला बिलीच दिसत नाही. त्याच्यानंतर ते सर्वजण बिलीला शोधण्यासाठी जातात पण त्यांना बिली पण भेटत नाही. आणि मॅरी जेव्हा तिच्या रूम मध्ये जाऊन तिथे चेक करते तर तिला ते पुस्तकही भेटत नाही. पण त्यांना त्या गोष्टी तर भेटत नाही, पण आपल्याला ॲनेट दाखवली जाते. ॲनेटला एक राक्षस दिसतं आणि फक्त राक्षसच नाही दिसत तर तिला तिच्या नवऱ्याचं मुंडकं पण दिसतं. आणि ॲनेट त्या मुंडक्यालाच म्हणत असते, अरे काहीतरी कर ना, मी इथं मारायला लागले, कर काहीतरी. त्याच्यानंतर दुसरीकडे आपल्याला ते एजंट दाखवली जाते. एजंट सुद्धा भूत बनून त्या घरामध्येच भटकत असते. आणि ह्या गोष्टी चालू असताना तेवढ्यात 12 वाजतात आणि 12 वाजल्यानंतर ते वॅम्पायर कपल्स घरामध्ये येतात. आणि ते वॅम्पायर्सच्या सोबत अजून एक जण असतो, तो म्हणजे कोण, बिली. आणि बिलीच्या हातामध्ये ते पुस्तक सुद्धा असतं. आता त्या दोघांसोबत बिलीला बघून व्हॅनला वाटतं की आता तो पण वॅम्पायर झाला, पण असं काही नसतं. आणि व्हॅन व्हॉल्डेमॉर्टला ओरडतच असतो की तेवढ्यात बिली सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकतो. बिली सर्वांना सांगून टाकतो की आपण पहिल्यापासून व्हॉल्डेमॉर्टला वाईट समजत होतो. व्हॉल्डेमॉर्ट चांगला माणूस आहे आणि जो व्हॅन आहे व्हॅन वाईट माणूस आहे. ह्या पूर्ण घरामध्ये जेवढे पण राक्षस आहे हे सगळे व्हॅनचेच नोकर आहेत. आणि व्हॅनचं नाव हे त्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. व्हॅनला हे पुस्तक पूर्ण जगावरती राज करण्यासाठी पाहिजे आहे. आणि जो व्होल्डेमॉर्ट आहे तो खऱ्याच्या बाजूने आहे. व्होल्डेमॉर्ट पहिल्यापासून सगळ्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर व्होल्डेमॉर्ट आणि व्हॅनमध्ये फायटिंग होते. फाईट म्हणजे कशी, तोंड वाकडे जे जास्त चांगले बनवू शकतं तो जिंकणार, पण ह्याच्यामध्ये काही पण करून व्हॅन जिंकतो. त्याच्यानंतर या दोघांच्या फाईटमध्ये बिली पण उडी मारतो. बिली ते पुस्तक उचलतो आणि व्हॅनला जोरात मारायला लागतो आणि त्याच्या छातीवरती जोरात पुस्तक आपटतो. आणि व्हॅनने ते पुस्तक उचलल्यानंतर जसंच त्याला तो हात लावतो त्याच्यासोबतच ते राक्षस सुद्धा त्या पुस्तकामध्ये निघून जातात. म्हणजेच पूर्ण आयुष्य त्यांनी ज्या गोष्टीसाठी घालवले त्याच गोष्टीने आज त्याचा जीव घेतला. आता सर्व गोष्टी नीट झाल्या, पूर्ण जगावरचं संकट पण टळून गेलं आणि त्यांचं जे कुत्रं होतं ते सुद्धा वापस आलं. आणि ते जे वॅम्पायर कपल होते त्यांच्यासोबतचं त्यांचं जे रिलेशन होतं ते सुद्धा खूप चांगलं झालं. त्याच्यानंतर शेवटच्या सीनमध्ये आपल्याला दाखवलं जातं की ती पूर्ण फॅमिली त्यांनी जे सगळ्यात पहिलं सुंदर घर पाहिलं होतं त्या सुंदर घरामध्ये राहण्यासाठी जाते आणि ही मूवी इथंच संपून जाते. आय होप की मित्रांनो तुम्हाला ही मूवी आवडली असेल, आणि मूवी जर आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मला माहिती आहे ही मूवी तुम्हाला बिलकुलच कळायला नसेल की नेमकं ह्या मूवीमध्ये चाललेलं काय आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, ही मूवी एक पॅरडी मूवी सारखी आहे. म्हणजे या गोष्टीमध्ये तुम्ही कोणत्याच गोष्टीचा सेन्सच शोधू नका. तुम्ही जेवढ्या या गोष्टीमध्ये डोकं लावणार तेवढं तुमचं डोकं खराब होणार. त्याच्यामुळे फक्त मूवी बघा, एन्जॉय करा, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुन्हा नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि अशा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.